आज सकाळी 9:45च्या दरम्यान त्या ESPचा तिथं ते चोकअप झाल्यामुळं तिथं स्फोट झाला. नुकसान झालेलं आहे. सुदैवानं मनुष्यहानी किंवा भाजणे असा प्रकार घडला नाही. त्या ESPच्या परिसरामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे लोक होते. त्यापैकी एक व्यक्ती एक पक्कड घेऊन वर निघालेली होती. त्या स्फोट झाल्यानंतर त्यानं वरून उडी मारली. ती साधारणपणे 11-12 फुटांवर उडी मारली. त्याला थोडं लागलेलं आहे. जातो. तिथं काही काम चाललं होतं आणि ते काम चालू असताना तिथं 2 कामगार होते. ते सुद्धा भीतीमुळे गडबडले, आवाज झाला आणि ते पळत असताना त्यांनी उडी मारली किंवा कोण त्यातलं पडलं असेल त्यामध्ये. परंतु ते दोघं आहेत त्यापैकी एकाला काही विशेष लागला नाही. एकाला फक्त छातीला बरगड्याला मार लागलेला आहे आणि त्याचा एक्स-रे काढायचं काम झालेलं आहे. पण मी आमच्या यंत्रणेमार्फत सूचना केली आहे, की सर्व सोनोग्राफी तिथं करा. जर कुठं काही फ्रॅक्चर कुणाचा असेल, पायाचे सुद्धा एक्स-रे काढा. जर फ्रॅक्चर असेल, काय असेल त्याच्यावर उपचार करा. तिन्हीही कामगार हे उत्तर प्रदेशच्या भागामधले आहेत. बोलतायत व्यवस्थित, सर्व चांगलं त्या ठिकाणी आहे. सुदैवानं कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नाही. काही मीडियाच्या माध्यमातून बातमी फिरवली जाते, की सागरी कारखान्यात स्फोट झाला, काही मजूर भाजले वगैरे असं काही घडलेलं नाही. आणि कारखान्याच्या सर्वच प्रिमाइसेसमध्ये अशा प्रकारची काळजी ही घेतली जाते. कायद्याप्रमाणे घटना घडल्यानंतर 15 मिनिटांमध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टर यांना आम्ही मेल दिलेले आहेत, की अशा प्रकारची घटना घडलेली आहे. त्यामुळं लोकांनी किंवा सन्मान्य सभासदांनी, शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही. हा प्लांट अजूनही चेंज ओव्हर झालेला नाही, आपल्या ताब्यात आलेला नाही. ती जबाबदारी ही कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी त्या सर्व ठिकाणी आहे. आम्ही सर्वजण त्यांना ते काम चांगलं व्हावं यासाठी आम्ही देखरेख ठेवत असतो. त्यातून ही दुर्दैवी घटना घडलेली आहे.